या योजना गेम चेंजर ठरतील असा विश्वास तुम्हाला आहे, पण असंही तुमच्यामध्ये या योजनेसंदर्भात तुम्ही या योजनेला आपल्या यात्रेच्या दरम्यान पुढे नेली म्हणून अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली असं काही सुरू होतं तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या मी पण ऐकल्या. मी जाताना काय सांगतो, मी सभेत काय सांगतो, ही जी काही योजना आहे ही आपल्याला पुढेही चालू ठेवायची असेल तर तुम्हाला महायुतीचं सरकार आणावं लागेल. तर तुम्हाला घड्याळ, कमळ, धनुष्यबाण ह्या खुणा तुमच्या इथं जी खुण असेल, जो कॅन्डिडेट असेल त्याला मतदान करावं लागेल. तर या योजना पुढे चालू राहतील. आम्हाला त्या चालू ठेवायच्या, परंतु त्याकरता आम्ही सरकारमध्ये यायला पाहिजे. म्हणजे काय मी एकटा सरकारमध्ये यायला पाहिजे? घड्याळ माझी खूण आहे, पण धनुष्यबाण सिद्धेसाहेबांची आहे, कमळ हे आमच्या देवेंद्रजींशी आहे, बावनकुळेजींशी आहे. मी माझी भाषणं ऐका ना. आपलं जे असतं ते कोणतंच मतभेद नाही त्याच्यामध्ये, काही असंच बातमी नाही. काही ना ते तुम्ही असंच केलं, तुमचंच केलं. माझ्या पार्टीच्या कार्यक्रमामध्ये माझ्या पार्टीचेच पोस्टर लागणार ना. जो आमच्या युतीचा कार्यक्रम असेल तिथं राष्ट्रीय नेत्यांचे फोटो लागतील. आमचे म्हणजे त्याच्यामध्ये सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लागेल, मोदी साहेबांचा फोटो लागेल, आमच्याकडनं चव्हाण साहेबांचा फोटो लागेल. हे होत आहे ना. तुम्ही म्हणालात की आमच्या काही चुका झाल्या, लोकसभेला उशीर झाला.